श्री स्वामी समर्थ. आलास बाळा तू, आम्हाला माहीतच होते रे, तू आमच्यापर्यंत येणारच. तू आमचा भक्त आहेस, त्यामुळे तू कशाने कशा तरी प्रयत्नांनी आमच्यापर्यंत पोचशीलच, आम्हाला हे माहीत होते. आता आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ. याला मधूनच सोडण्याची तू प्रयत्न करू नकोस. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे या संदेशाकडे तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. फक्त एखादी व्हिडिओ म्हणून याच्याकडे पाहू नकोस. हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बाळा. स्वामी म्हणतात, माणसाचे खरे कर्तृत्व हे त्याने कमवलेल्या पैशांवरती ठरत नाही, तर त्याचे कर्तृत्व हे त्याच्या स्वभावावरती ठरते. तसेच त्याने आयुष्यात कमवलेल्या नात्यांवरतीही ठरते, त्याने कमवलेल्या माणसांवरती ठरते. ज्याने आयुष्यात नाती कमवली, यशस्वी झाला, तो खरा कर्तृत्ववान व्यक्ती. स्वामी म्हणतात, आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही असे महत्त्वाचे गुण असतात जे आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळे प्रत्येकाकडून त्याचे चांगले गुण घेत चाला. प्रत्येक संकटातून काही ना काही शिकत चाला. आयुष्यातील प्रत्येक संकट हे आपल्याला खूप काही शिकवून जातात, ते समजून घ्या व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करा. मग बघा, तुम्हाला संकट हे संकट नाही, तर नवीन काहीतरी शिकण्याची संधी दिसू लागेल. प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगले कसे करता येईल याचा प्रयत्न नेहमी करत राहा. यातूनच तुमचे व्यक्तिमत्व खूप चांगले घडते. स्वामी म्हणतात, आपल्या कर्माशी नेहमी प्रामाणिक राहा. आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. आपले कर्म चांगले असले की आपल्यासोबत काहीही वाईट गोष्ट घडत नाही. आपल्याला मिळालेल्या गोष्टीवरती समाधानी राहा. कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव करू नका आणि नको त्या गोष्टीच्या मागे धावू नका. माणसातील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तो हा आहे की मनुष्य जे आहे त्याच्यात कधीच समाधानी राहत नाही. ज्या गोष्टीची त्याला गरज नाही आहे त्या गोष्टीच्या मागे तो विनाकारण पळत असतो. याच्यामुळे तो कधीही समाधानी राहत नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षी अपेक्षा हेच आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे व चिंतेचे कारण आहे. माणसांची स्वप्ने ही अवास्तव होत चालली आहेत. त्याच्या अपेक्षा या वाढत चालल्या आहेत. तो नको त्या गोष्टीच्या मागे धावून लागलेला आहे. या सर्वाला सर्वात मोठे कारण जर का कोणते असेल तर ते म्हणजे इतरांशी होणारी तुलना. त्याच्याकडे ते आहे म्हणजे मला पण ते पाहिजे, त्यामुळे हे सर्व भेटले म्हणजे मला पण हे भेटायलाच पाहिजे. यामुळेच सर्व काही घडत आहे. यामुळेच माणूस अस्वस्थ झालेला आहे. दोन मनुष्यांमध्ये द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे आपली तुलना कधीही इतरांशी करू नकात. नेहमी सुखी राहाल, आनंदी राहाल. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधानी राहा. कारण की आपल्याकडे जे आहे कदाचित इतरांकडे ते नसेल. आपल्याला जे सहज भेटलेले आहे इतरांना ते मिळवण्यासाठी खूप झगडावं लागत असेल. त्यामुळे आहे त्या गोष्टींचा सन्मान करा. आहे त्या गोष्टीत आनंदी राहायला शिका, जगायला शिका. आयुष्यात खूप आनंदी राहाल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी